हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज जो आपण व्हिडिओ घेणार आहे तो खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, कारण की मागचे दोन्ही जे व्हिडिओ आहेत ते आपण काय बघितलं होतं, ड्राफ्ट टीपी स्कीम आणि त्याच्यानंतर आर्बिट्रेटरनी ड्राफ्ट म्हणजे जे काही आर्बिट्रेटरनी प्रिलिमिनरी आणि फायनल स्कीम केल्या आहेत ते. पण याच्यामध्ये ज्या काही कॅल्क्युलेशन फायनान्शियल पार्ट असतं टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये, ते काय असतं आणि ते कशा प्रकारे करतो हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघू. सो जर का कोणीही मागचे दोन्ही लेक्चर बघितले नसेल तर पहिले ते दोन्ही लेक्चर्स बघा आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन वाढला पार्ट बघा, म्हणजे तुम्हाला 82 नंतरच्या सगळे सेक्शन्स एकदम इझिली कळतील. राईट. आता बघा, जेव्हा आपण ड्राफ्ट टीपी स्कीम बद्दल बोलत होतो त्या केसला मी सांगितलेलं तुम्हाला की त्याच्यासोबत फायनान्शियल पार्ट सुद्धा सबमिट केलं जातं. ना व्हॉट इज फायनान्शियल पार्ट आणि त्या सगळ्या गोष्टी काय असतात. सो काही 5 थिंग्स आहेत ते आपण पहिले बघू. दॅट इज द ओरिजिनल प्लॉट. ओरिजिनल प्लॉटचा अर्थ काय झाला? फॉर एक्झाम्पल, ही एक साईट आहे आणि त्याच्यावर जे काही ओरिजिनली, फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय टाउन प्लॅनिंग स्कीम? सो इरेग्युलर प्लॉटचे रिकन्स्टिट्यूट, लँड पूल करून, रिकन्स्टिट्यूट करून, रिडिस्ट्रीब्यूट करणं बाय प्रोव्हाइडिंग द इन्फ्रास्ट्रक्चर इज नोन ॲज द टाउन प्लॅनिंग स्कीम्स. राईट. हे आपण मागच्या दोन्ही लेक्चर्स मध्ये बघितले. आता जेव्हा ही इरेग्युलर शेपचे प्लॉट आहे, दॅट इज द ओरिजिनल प्लॉट, याला म्हणतात ओपी, दॅट इज ओरिजिनल प्लॉट. व्हॉट इज फायनल प्लॉट? की आफ्टर द रिकन्स्टिट्यूशन, आफ्टर, फॉर एक्झाम्पल, हा सर्वे नंबर 2311 वाला आहे आणि हा आपण त्यांना रिकन्स्टिट्यूट करून दिलेला आहे. सो दॅट इज द रिकन्स्टिट्यूटेड प्लॉट, दॅट इज द फायनल प्लॉट, दॅट इज द एफपी. करेक्ट. नेक्स्ट वन इज अ ओरिजिनल व्हॅल्यू, फायनल व्हॅल्यू आणि त्याच्यामध्ये एक आहे सेमी फायनल व्हॅल्यू. सो व्हॉट इज द ओरिजिनल व्हॅल्यू? की व्हॉट एव्हर, म्हणजे जे काही आता या सर्वे नंबरचा एएसआर मध्ये रेट आहे त्याला तुम्ही जर मल्टिप्लाय वगैरे करून, गाईडलाईन्स वगैरे वापरून ज्या काही गोष्टी केल्या, दॅट इज द ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू. ठीक आहे, ओपीव्ही, ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू. व्हॉट इज सेमी फायनल अँड फायनल व्हॅल्यू? बघा, सेमी फायनलचा अर्थ काय होता? की फक्त आणि फक्त, बघा, फॉर एक्झाम्पल, हा 100 स्क्वेअर मीटरचा लँड आहे आणि रिटर्न करताना आपण त्याला 55 स्क्वेअर मीटर किंवा 65 स्क्वेअर मीटर इतकं रिटर्न केलेलं आहे. सो बाय ओनली, म्हणजे फक्त आणि फक्त एरिया डिडक्शनमुळे जो काही गोष्टी झालेली आहेत, दॅट इज द सेमी फायनल व्हॅल्यू, म्हणजे विदाउट कन्सिडरिंग दी इम्प्रुव्हमेंट्स. त्याच्यानंतर फायनल व्हॅल्यू म्हणजे काय? की विथ कन्सिडरेशन ऑफ ऑल द इम्प्रुव्हमेंट्स. याचा अर्थ होतो की सगळ्या सोयी सुविधा, म्हणजे रोड, अम्युनिटीज, वॉटर सप्लाय, सगळ्या गोष्टी आल्यानंतर त्या प्लॉटचा एरिया, त्या प्लॉटचा रेट काय असेल. बघा, आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. एरिया ऑफ द सेमी फायनल प्लॉट अँड द फायनल प्लॉट इज नॉट गोइंग टू चेंज, बिकॉज तो चेंज जो आहे सेमी फायनल व्हॅल्यू आणि फायनल व्हॅल्यू मध्ये जो चेंज आहे, इट इज ड्यू टू द इम्प्रुव्हमेंट और विदाउट द इम्प्रुव्हमेंट. इट इज नॉट ड्यू टू दी चेंज इन एरिया. क्लिअर आहे हा पॉइंट? इथे एमसीक्यू बनवू शकतो की सेमी फायनल प्लॉटच्या वेळेस आणि फायनल प्लॉटच्या वेळेस कोणता एरिया कन्सिडर होतो, कोणाचा कमी असतो, कोणाचा जास्त असतो. लक्षात घ्या, दोघांचाही एरिया सारखा असतो. क्लिअर आहे? आता बघा, आपण कॅल्क्युलेशन्स जेव्हा करतो, तुम्ही आर्बिट्रेटरचे रिपोर्ट जे मी टेलिग्राम ग्रुपवर शेअर केलेली आहे, तिथे तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे कम्पेन्सेशन, इन्क्रीमेंट, कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या गोष्टी तिथे लिहिलेल्या आहेत त्या फॉर्म मध्ये. ओनर कोण आहे, टेन्युअर काय आहे, कम्पेन्सेशन किती आहे, इन्क्रीमेंट किती आहे, कॉन्ट्रीब्युशन किती आहे, सगळ्या गोष्टी. तशाच प्रकारच्या कॅल्क्युलेशन्स आता आपण बघू. फॉर एक्झाम्पल, दिस इज ओनर ए, दिस इज ओनर बी. ओरिजिनल प्लॉट एरिया किती आहे? 1000 स्क्वेअर मीटर आणि 4000 पर स्क्वेअर मीटर रेट आहे. सो 40 lakhs बिकम्स दी ओरिजिनल व्हॅल्यू. ठीक आहे. सेमी फायनल व्हॅल्यू म्हणजे काय होणार? एरिया डिडक्ट होईल. एरिया डिडक्ट झाल्यानंतर सेमी फायनल व्हॅल्यू तुम्हाला कळली आहे आणि व्हॉट एव्हर द डिफरन्सेस, बघा, ओरिजिनल प्लॉट आणि सेमी फायनल प्लॉट मधला जो काही गोष्टीचं सबट्रॅक्शन आहे, दॅट इज नोन ॲज कम्पेन्सेशन किंवा कॉन्ट्रीब्युशन. हे का म्हणतात आता बघा. फॉर एक्झाम्पल, एक ए ओनर आहे, त्याची जागा
मध्ये कमी झालेली आहे, त्याची जागा रिड्यूस्ड करून त्याला देण्यात आली, तर ऑब्वियस आहे त्याला काही ना काही प्रमाणात कंपेन्सेशन मिळेल. सो दिस अमाउंट इज पॉझिटिव्ह. हेन्स दिस कॉन्ट्रीब्युशन म्हणजे अप्रोप्रिएट अथॉरिटी म्हणा किंवा प्लॅनिंग अथॉरिटीनी ही कंपेन्सेशन ए ओनरला द्यायला पाहिजे. ठीक आहे, कळतंय माझं? त्याच्यानंतर बी जेव्हा आहे तेव्हा या गोष्टीमध्ये काय होणार आहे की जो काही ओरिजिनल व्हॅल्यू आहे आणि जी काही सेमी फायनल व्हॅल्यू आहे दॅट इज गोइंग टू बी मीन्स सध्याच्या केसमध्ये दॅट इज सेम. हेन्स कोणीच कोणाला काहीच देणार नाही. म्हणजे ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू जी ओरिजिनल ओनर आहे ते अथॉरिटीला काहीही देणार नाही. इफ इन केस असं झालं की हा 900 असता आणि हा 50 लाखच्या 45 लाखच्या आसपास आला असता, in that case it is known as contribution. in that case it is known as the contribution. आता कळलंय कंपेन्सेशन किंवा कॉन्ट्रीब्युशन कशाला म्हणतात? द डिफरन्स बिटवीन द सेमी फायनल व्हॅल्यू अँड द ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू. क्लिअर आहे? सेकंड चार्ट आहे कॉन्ट्रीब्युशन किंवा इन्क्रीमेंटचा. बघा, कॉन्ट्रीब्युशन किंवा इन्क्रीमेंटचा अर्थच काय होतोय की काही ना काही सोयी सुविधा दिल्यामुळे तुमच्या जमिनीच्या दरात झालेली वाढ. करेक्ट आहे? सो या केसमध्ये सेमी फायनल आणि फायनल या दोघांचा जो काही डिफरन्स आहे दॅट विल बी कन्सिडर ऍज अ इन्क्रीमेंट. ऑब्वियस आहे एरिया बदलत नाहीये, फक्त रेट बदलतोय, तर इट इज डॅम शुअर दॅट तुम्ही ए ओनर कोणाला पैसे देणार आहे, कोणाला इन्क्रीमेंट व्हॅल्यू पे करणार आहे? अप्रोप्रिएट अथॉरिटीला, प्लॅनिंग अथॉरिटीला विल गोइंग टू पे. ठीक आहे, त्या केसमध्ये अप्रोप्रिएट अथॉरिटी इज गोइंग टू पे टू द ओनर. या केसमध्ये ओनर इज गोइंग टू पे टू द अथॉरिटी. राईट? दोन्हीचा अर्थ कळला आहे, कॉन्ट्रीब्युशन, कंपेन्सेशन आणि इन्क्रीमेंटचा. आता बघा, याच्यात इन्क्रीमेंट जेव्हा आपण करतोय तर जो काही इन्क्रीमेंट आहे तो 100% ओनरला बेअर करावा लागत नाही. त्याच्यातला 50% ओनर बेअर करेल, 50% प्लॅनिंग अथॉरिटी बेअर करणार. सो त्याच्यातलं कॉन्ट्रीब्युशन फक्त 50% आहे. क्लिअर आहे? आणि द लास्ट वन इज नेट, म्हणजे फर्स्ट आणि सेकंडचं जो काही नेट असेल, म्हणजे फर्स्ट केसमध्ये कोणी कोणाला दिलं होतं? ओनरला मिळालं होतं प्लॅनिंग अथॉरिटीकडनं, म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटी इज गोइंग टू गिव्ह टू द ओनर. सेकंड केसमध्ये जेव्हा आपण इन्क्रीमेंट बघितलं त्या केसमध्ये ओनर इज गोइंग टू गिव्ह टू प्लॅनिंग अथॉरिटी. सो या केसमध्ये फॉर एक्झाम्पल 10 रुपये प्लॅनिंग अथॉरिटीनी ओनरला दिलं आणि ओनर प्लॅनिंग अथॉरिटीला 20 रुपये देतोय. सो दॅट इज द नेट अमाऊंट पेएबल. म्हणजे त्या केसमध्ये काय होणार की प्लॅनिंग अथॉरिटी ओनरला काय देत आहे? 10 रुपये, आणि ओनर प्लॅनिंग अथॉरिटीला 20 रुपये देते. सो नेट नेट मध्ये प्लॅनिंग अथॉरिटी ओनरला पैसे देणार. सो या केसमध्ये तुम्ही प्लस मायनस करून 10 रुपये कोण कोणाला देणार हे काढू शकता. इन अ सिमिलर केस दॅट इज द नेट डिमांड फ्रॉम द ओनर. इन्क्रीमेंट म्हणजे कॉन्ट्रीब्युशन आणि कंपेन्सेशन या दोघांमधलं बघून या केसमध्ये ओनर इज गोइंग टू पे टू द प्लॅनिंग अथॉरिटी. सो अशा प्रकारे नेट अमाऊंट पेएबलचे कॅल्क्युलेशन असतात. तिन्ही कॅल्क्युलेशन खूप चांगल्याने बघा, हा व्हिडिओ वारंवार बघा. तुम्हाला खूप इझिली, फक्त लर्न न करता तुम्हाला आता कळलं असेल की कंपेन्सेशनचा अर्थ का सेमी फायनल आणि ओरिजिनल प्लॉटचा डिफरन्स असतो, का इन्क्रीमेंट म्हणजे सेमी फायनल आणि फायनल व्हॅल्यूचं डिफरन्स असतो. कॉन्ट्रीब्युशन हा नेहमी मॅक्झिमम अप टू 50%च असतं. कंपेन्सेशन तुम्ही पैसेचा याच्यात न करता त्याला टीडीआर किंवा एफएसआय देऊ शकता. हे लॉज मध्ये लिहिलेलं आहे. आय होप आता तुम्हाला सगळ्यांना या कॅल्क्युलेशन झाल्यानंतर टीपी स्कीम मध्ये कोणत्याही प्रकारच्या डिफिकल्टी येणार नाही. मी तुम्हाला प्रॅक्टिकल अप्रोच, कारण की सगळे लोकच तुम्हाला सेक्शन शिकवतील, सेक्शन मध्ये काय आहे ते शिकवतील, पण त्याच्या सोबत सोबत इम्पॉर्टंट इज प्रॅक्टिकल अप्रोच. तुम्ही जर का टेस्ट सिरीज सुद्धा बघत असाल तर टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा 5 ते 10 प्रश्न असे आहेत की जे प्रॅक्टिकल अप्रोचवर आधारित आहे. बघा, कधीही पेपरमध्ये डिफरन्स जो टॉपर आणि याच्यातला डिफरन्स असतो तो असतो फक्त हाच की ज्याला
प्रॅक्टिकल अप्रोच नुसार सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. सो आता जेवढ्या गोष्टी मी या टीपी स्कीमला घेऊन तुम्हाला शेअर केलेल्या आहेत, टेलिग्राम ग्रुपवर, ओपन चॅनलवर, युट्यूबला डिटेलमध्ये बघा. डॅम शुअर तुम्ही टीपी स्कीम मध्ये चांगले मार्क्स घ्याल. थँक्यू. थँक्स अ लॉट.